आज महान पर्वतान थोर कुशलतासाठी हे सांगा रामदास गुरुजी आमचं पुण्यस्मरण त्यानिमित्त श्रीमद भागवत महापुराण आणि नामयज्ञ इथे 4 यज्ञ चालू आहेत. गुरुजीच्या पुण्यस्मरणानिमित्त इथे यज्ञ चालू आहेत 4 यज्ञ. श्रीमद भागवत हा स्वाध्याय यज्ञ आहे, विना हा नाम यज्ञ आहे, कीर्तन ज्ञान यज्ञ आहे आणि बरकत लाभ आहे. उदरभरणमुळे गांधी यज्ञ कर्म आणि 4 यज्ञातली बर का आज सप्ताहाची सांगता ही सेवा आहे. नैमित्तिक कार्यक्रम आहे. नैमित्य कोणतं? हरिभक्त परायण रंगकार गुरुजी यांचं पुण्यस्मरण. पुण्यस्मरण कोणाचं? त्याला बापाचा संबंध नाही त्याचं पुण्यस्मरण आहे. जीवनामध्ये काही लोक पापाने टाकतात, काही पापाने फेकतात आणि काही पापाने भेटतात. पापाला टाकू नये, पापाला फेकू नये, पापाला भेटू नये असे जे निष्कलंक जीवन ज्यांचं आहे त्यांचं पुण्यस्मरण. उद्या आंब्याचा बरका मोसम, आंबे आले समोरचे काय पाहायचे, काय भाव लागला? आंबा टका टाकून पाहिजे. तसं एंट्रीत घ्यायचं ते टाकून पाहिजे ना, तसं पापाला टाकायचं नाही. त्याला झाड फेटायचं का? नाही. पापाला भेटायचं का? नाही. जे निष्कलंक जीवन जगले त्यांचं पुण्यस्मरण ते गुरुजी त्याच्या पुण्यस्मरण त्यांच्या पुण्यस्मरण निमित्तानं एवढा मोठा कार्यक्रम आहे. ज्यांची आपल्या वडिलांवर श्रद्धा आहे ते श्राद्ध करतात. काही लोक बापाची इस्टेट खातात पण हानीबानी करतात. का करतात ते म्हणायचं नाही. सुखाचा पैसा वेचला, मध्यमाचा विलासा आणि शहाण्याचा सत्कार्या सोडून या घर उत्तम व्यवहारे उदास विचारे घेत काही. आपल्या वडिलांच्या पुण्यस्मरणानिमित्त हा जो सोहळा कोण करते? पुढील कन्या पुत्र होती सात्विक तयाचा हरीचा वाटी देवा. रामेश्वर आणि ज्ञानेश्वर ईश्वर ईश्वराची वर्षा आपले वडील ईश्वर आहेत असं समजून सेवा करतात. आणि वडील कोण आहेत? तुका म्हणी माय बापे ही देवाची सोडते. जिवंतपणे आज्ञा पालन आणि तन्मनधनानं सेवा आणि नंतर हा सोहळा वर्षा. नाही तर काही वर्षा जिवंतपणे त्याला पाणी देत नाही आणि मग कोणी जातात त्याला द्यायला नाही. जिच्या तिच्या नदी पाणी मिल्या घाली सरपणी मेकले आमचं भागवत आलं होतं. एक म्हातारा माणूस मुलाला शिक्षण दिलं, चांगली सर्व्हिस लावून दिली, पत्नी त्यांची वाढली विचारायची. पुढे वरता मुलगा सर्व्हिसला लागला. मग बाहेर गावी त्याची ड्युटी. म्हाताऱ्याने काय केलं? घराले कुलूप लावलं, अवस्त्रीत राहाय आणि झोप्याचे दगड खाय. कोणी देईल त्याच्या ठिकाणी खाय खाय. म्हातारा गेलं. मग आला आणि तो काऊन रडायला लागला. तो मला काऊन रडायला लागले? म्हणजे म्हातारा मेला. म्हणजे म्हाताऱ्यासाठी तू रडत नाही, होतं मग जाणी केली लागतील रडतं. असे काय कामाचे पुत्र? ऐसे कोणी पुत्र होती बोलवी ती पूर्वदा. हा कथा त्याचे करती पितर वंश दुराचार पुत्र आला. म्हणजे सत्कार्य करतात ते देवालाही आवडतात, त्याचाही उद्धार, अनंत पिढ्याचा उद्धार. हरिभक्त परायण गुरुजी यांचं पुण्यस्मरण आणि 7 दिवस सप्ताह त्याची सांगता म्हणजे काला. आणि काला म्हटलं की नियम.
चरित्र ते पुकारावे, तुकाराम महाराज कोण? तुकाराम महाराज सामान्य नाही. तुकाराम महाराज जगमान्य, तुकाराम महाराज देव मान्य, तुकाराम महाराज विद्वत मान्य, तुकाराम महाराज राजमान्य. तुकाराम देव मान्य. देवाला स्वप्नात येऊन सांगलो, नामदेवे ते स्वप्नामाची झाली सगळे सांगून करावे कवित्व सांग. देव मान्य. विद्वत मान्य. रामेश्वर भट्टासारखे नतमस्तक होता. म्हणे रामेश्वर भट्ट दिला तुका विष्णू नाही तुझा. आणखीन राजमान्य शिवाजी महाराजांसाठी आणि जगमान्य म्हणायला जगाचे गुरु होता. जगद्गुरु तुका अवतार नामयाचा ते तुम्ही सकाळचा संप्रदाय आणि असे तुकोबार आहे. देवाचं चरित्र केवढा अधिकार तुकोबाराचा. तुकाराम तुकाराम से दोन एक अंग इनका हेतू भंग गया पण इनका हेतू अभंग. ते तुकाराम वर्णन करतात. शिवेसाठी तुकोबाराचा आहे पण मंगल आवश्यक आहे. पांडुरंग आपण जर विचार केला तर विश्वाच्या नेहमीच झाली दोन तत्व आहेत, माया आणि ब्रह्म. तसं तशा प्रकारचं जीवाच्या नेहमीची झाली दोन तत्व, आई आणि बाप. जीवाच्या उपजीविकेसाठी दोन तत्व, अन्न आणि पाणी. पण जीवाच्या उद्धारासाठी दोन तत्व, देव आणि संत. देवाने देह दिला पण देहाचं सारखं संतांनी केलं. दुसरे चरण संताचे. आई बापा वाचून जन्मत नाही, अन्न पाण्या वाचून जगत नाही, चंद्र सूर्या वाचून भागत नाही, देवा वाचून संता वाचून भाग नाही. नमस्कार केला पण हे दिसायला दोन पण असायला एक पीठ. दोन डोळे किती येत आम्ही दोन दिसतो का? दोन डोळे नाही, दोन कान नाही, दोन पाय चालू नाही, दोन ओठ बोल नाही. तसे दिसायला दोन दोहीचा विचार म्हणून देव भक्त तुझी भागाची बहीण वाढाव्या तू भक्ती ही गेली. त्याच्यासाठी जगजीवा उद्धार व्हावया लागुनी दोन्ही पावलाला नमस्कार करून त्यांच्या कपाळादानी
कोणते आरोप असतात? एक आरोपी असतो, दुसरे साक्षीदार असतात, तिसरे वकील आणि चौथा न्यायाधीश. आरोपी कोण? आरोपी तो जीव बरं आणि साक्षीदार सज्जन. कोणताही वकील आहे, देवा न्यायाधीश आहे. जीव बरता काय अनेक प्रकारचे गुन्हे करून आला, हा जीव बरता अनेक प्रकारचे गुन्हे करून आला. सज्जन हे साक्षीदार आहे. त्या दोन प्रकारे, पुरावा आणि साक्षीदार. साक्षीदार सत्तेचे सांगतो आणि पुरावा काय करतो? अर्ध्या वेळीसाठी खरं खोटं सांगून त्याचं नाव पुरावा. तो जिताच माती प्रेम पुरावा. जीवाचा गुन्हा जरी असेल तर त्याला निर्दोष करण्याकरता संतांना आम्ही पत्र घेतलं. माग किती तुमच्यावर पाप झाला तर पुढे भजन करा. माझी देव घेवावं महाप्रभुमा देवरू तुमचं आमचं काहीच नाही. वाल्मिका सारखा कनिष्ठ तो श्रेष्ठ बनवला. देव न्यायाधीश आहे. तो न्यायाधीश काय करतो? ज्याचं जसं कर्म असं तसं फळ देतो. आणि आता तो परमात्मा युगायुगामध्ये अवतार घेतो. अनेक युगामध्ये आता तो परमात्मा अवतार घेतो. पण बाकीच्या अवताराचे इष्ट नाही, मत्स्य अवताराचे इष्ट नाही, सत्याच्या अवताराचे इष्ट नाही, वरा अवतारात नाही, नरसिंह अवतारात दोन कामं केली, फक्त रक्षण दुष्ट संहार. पण पूर्ण अवतार दोन अवताराचे इष्ट आहेत. कोणत्या? करुणिया येणे दुष्टाचा संहार, पूर्णावतार रामकृष्ण. दोन अवताराचं चरित्र आहे. पण रामाचं चरित्र आदो राम तपोवनामध्ये गमन विधून. पण कृष्णाच्या चरित्राला आरंभ झाला आकाशीची वाणी सांगत ते संसार. संसारी सांगते लागूच आहे संसार. पुढे उल्हासानं तो उतर सांगायला पण तिचा आठवा पुत्र तुला मारणार विचार. शब्द ऐकल्याबरोबर कंसाच्या अंगाची तर खरा कशा प्रकारची विचार वाई झाली. एकदम प्रकार तेज झाला. प्रथा तू बोलत एक दहा दोन तुकडे भेटता आता करायचा. पण वसुदेवाला हात धरला. कंसा तुझी बहीण आहे. अरे सुरानं सुरावर शस्त्र धरावं. अबलावर का जीवदान मागते. तू शहाणा आहेस. तिला मारून अशा प्रकारचं म्हणता तुझं मरण चुकणार नाही. मृत्यू चुकण्याआधी म्हणजे प्रयत्न करतो पण पाप करून म्हणू नये. कंसा गाडीभर किडे मारले जे गोकड्या मारल्याचं पाप. गाडीभर अशा प्रकारचे काय 100 मोकळे मारले. एक बैल मारल्याचं पाप. 100 बैल मारले. एक गाय मारल्याचं पाप. 100 गायी मारल्या तर एक ब्राह्मण मारल्याचं पाप. 100 ब्राह्मण मारले एक गुरु मारल्याचं पाप. 100 गुरु मारले एक स्त्री मारल्याचं पाप. 100 स्त्रिया मारल्या एक गरोदर स्त्री मारल्याचं पाप. 100 गरोदर स्त्रिया मारल्या एक दारू पिल्याचं पाप. मारू नको हिला. हिच्यापासून तुला भीती काही नाही ना. हिला जे मुलं होतील तुला देऊन टाकेल. वचन दिलं थोर कर्माचे लाघव बंदिशाळे वसुदेव. पहिला बालक झाला. सत्य प्रतिज्ञे वसुदेवाने नेऊन दिला. कंसाने विचार केला आपल्याला मारणारा आठवा. तो बालक परत केला. परत चिंता पडली संतारिक आता आपले पाप करण्याचं लोक मरणार. काय चाललं काय ना म्हणले देवकीचा मुलाला होता आणि तो नेऊन गेला. परत केला. म्हणजे नवदेव तुला होता का
कुठून लग्न लावलं का? आम्हाला पत्रिका नाही काहीच नाही. म्हणजे तसं नाही. बहिणीचा मुलगा अंगान नेऊन घातला आहे का? म्हणले आकाशवाणी सांगलो, आठवडा पुत्र मारणार, मी तिला मारणार होतं, पण वसुदेवानं सांगलं जे बालक होते ते आणून देईल म्हणून तो पहिला आणला आणि आपल्याला मारणार आठवडा म्हणून परत केला. असं मूर्ख आहे तू. त्या आकाशन झालं इकून तिकडे आठवा का तिकून काय आठवा म्हणे ते नाही सांगलं. म्हणजे देवाचं गणित कधी उलट असते, देवाला वाढवत मानून दाखवले कोणता बरता पुण्य सारावया भीती देवते वधी बाळासाठी ठेवून हा मानतो आम्ही. शेषावतार अशा प्रकारचे रचा 7 महिने झाले. देवानं योग मायला सांगितलं तू काय कर, रोहिणीच्या उजळा सागर बनवून ठेव. योग मायला ते काम केलं. हे कार्य केलं तर उद्या काय होईल? दुर्गामध्ये लोक मंदिर बांधतील, दुर्गा उत्सव करतील, विठ्ठल योग मायने रोहिणीच्या आपल्याला हे गर्भ नेऊन ठेवला. देवची चिंता दूर झाली. तिकडे रोहिणी चिंता करते तुझ्या आवातून गर्भ राहिला परम दुःखी आपल्याला. मग आकाशन सांगलं पृथ्वीचा गर्भ आहे. शुभ मुहूर्ता बलरामदेव प्रगट झाले. इकडे बरं का आता देवानं आपला अवतार ह्याचा विचार केला. सर्व देवाला सांगत यादव समुद्र भारी तुम्ही, आणि आपण वसुदेवाच्या मनात प्रगट झाले. नंतर लौकिक भाग दाखवला. काय देवची बरोबर आहे, ज्याच्या नावानं जन्म मरणाची काय होते अशा प्रकारची यजार संपते. आणि तो गर्भ असा झाला. जन्मा जन्म सोमवंशी अयोनितो सूर्यवंशी एके सोशिले पुतनीची कार्तिकेशी प्रियेचे एके गुरुपुत्र नेला एके गुरुयाग सिद्धी नेला एके गोधर उतरला एके बांगला शिला एक दुनिया लागी आपण माते पाठी करीत एक सीता शिल्पीदान करीधर वनवासी ठकुनी मारला काळे वाली मारला चिंतवन शिशुपाळादी दैत्य स्कंदन खरं दूषण श्रीरामे. या 2 अवताराची पदवी वर्णिता दोन्ही झाले कवी. म्हणजे चरित्र कशा करता ऐका. आपण जर देवाचं चरित्र ऐकलं तर आपल्या वडिलाचा उद्धार होतो. त्याची उद्धरती पूर्व भागीरथी कांदी करते. देवाची कथा जर ऐकली तर ऐकणाराचा उद्धार तर त्याच्या पूर्वताचा उद्धार होतो. कळत नाही तुका पुनीत गुरुजीच्या अशा प्रकारचं जेवढं पुण्य हे अशा प्रकारची त्यांची सात्विक संतती कोटी फळाचा उद्धार एवढं प्रकारचं चिंत महात्म्य आहे. मग जरूर अशा प्रकारची वर्षा कथा ऐकतात काय फायदा आहे. श्रीकृष्णाची बालक्रीडा परमार्थ साधनाचा होडा सर्व मनन होताची थोडा साक्षात्कार पाहिजे. अशा प्रकारे प्रकार भगवान घेणार देवची प्रकार खूप तिथं तेज अशा प्रकारचं सौंदर्य चमका लागलं. पण संसारचं हृदय अशा प्रकारचं माझ्या शक्रात मी आठवण ठेवून मला वाटतं तेवढं मानधन माझा 33 कोटी देव स्तुती गुणफलाचा वर्षातून निघून गेले. आता देव अवतार घेणार. परमशोभनीय ज्ञानासोबत भागवतामध्ये दिशा प्रसन्न झाल्या. नद्या वगैरे सगळ्या अशा प्रकारचे विकास ग्रह तारका किंवा अशा प्रकारचे प्रसन्न झाले. काय काय योगाला दिशा का प्रसन्न झाल्या. दिशाला आणून झाला की आपले पती दैत्यानं बंदीत टाकले. आता भगवान अवतार घेतील, दैत्याचा वध करतील आणि आपले पती मुक्त होतील. पतीची आपली दिशा नद्याला आनंद झाला. नद्याला आनंद झाला. आपल्या बापाच्या दवाईची प्राप्ती भेटली. त्यांचा बाप कोणता फिरतात आणि त्यांची दवाई भगवानीच नाही. आपल्या मालकाची भी थोडी आनंद झाला. पृथ्वीला सुद्धा आनंद झाला. पृथ्वीला आनंद झाला. 12 महिन्यात पृथ्वी वस्तुवांचा शोषित
वामनावतारामध्ये दान केली आणि ब्रह्म केली. रामावतारामध्ये सासू बापरे तू घेऊन जा भयंकर कंबर दुखते ते घेतलं बटन निद्रास्त लागलं पाय देऊ का पायदा इकडे वा आणि पाहिजे फक्त याच्यात पाय काय का रे फक्त मी सांगतो कसं करायचं जवळ पकडायचं जवळ पकडायचा आरामशीर बरोबर केलाच नाही करते माझं नेहमीच संरक्षण माझ्या बरोबर यमुनिया चक्रगदा हाती धंदा संरक्षण नको का रुपये बाकी का थोडंफार फेकला त्रास होणार आवाज होईल नाही पाय सांगता निघला पाहिजे एका बसले एकही सणा वेळा खाता पाऊस एका बसले आणि किलोभर अशा प्रकारचं भेटतात एका पैकी सरकारी बसला तुमच्या सोबती नाही गाडी आदळीत घेतच गेला पत्त्यावर असतो शांत आहे शांत संरक्षण खातं संरक्षण जबाबदारी प्रत्येकानं संरक्षणाची काळजी घ्या माझं संरक्षण पण देवकी म्हणजे तुम्हाला मालक माहिती असा लहान झाला पाहिजे तेव्हा जर होतं पाहिजे नंदाच्या घराला हो गया दोस्त हो
बघा खाली. घे बाय ऋषी. घे बाय दादा. घे बाय बरं. शूटिंग चालू आहे. व्हिडिओ शूटिंग. अंधारात अंधार पाहिजे. काऊ इकडे बाजू. इकडे उभा राहा ना. जाजू परला तू. नाही रे. अरे ये कोण पुढे ये कोण. अरे शूटिंग आहे ना. मजाक नाही ना. रायन उभा. अशी ते मुलं पाहिले अरे म्हणजे तुमच्या घरी खायला नाही का. तुमच्या घरी स्टेज नाही. आमच्या घरी पुस्तक आहे. बोली सगळं मजबुरलेलं आहे. आम्हाला कोणी खायला नाही. मामाला काय बरं आहे. मामाला जेव्हा विचार केला. मामा 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 उभे राहा. अरे मामा मी मजाक करीन का. उभे राहा 2 मिनिटं. उन्हा जाऊ तर ताट वाढलं तरी जेवायला तर. इकडे दोन कसा म्हणा. बस झालं.
ते रमेश भाऊला निघाला. मुंगी मुंगीच्या मागे जाते, वासरू गाईच्या मागे जाते, लेकरू आईच्या मागे जाते, पण हे भैताळ गेल्या कोणाच्या मागे जाते शपू खाते. पुण्यामध्ये पेशवे सरकार एक घोडी द्याली, इतकी सुंदर शिंगी. आता घोडी शिंदी ओळखूचे सारख्या झाल्या दोन्ही, आणि दोन परिवर्ता ओळखत ही आई हे ही शिंगी आहे. चला ₹1,00,000 बक्षीस. किती बक्षीस? ₹1,00,000 बक्षीस. चतुर्वर्गा नाना फंडित होते. त्या मुलानं दिले पुराला, आणि त्या पुरात दोन्ही हल्ल्यावर घोडी पुढे शिंगी मारली. पशुवर्ग आपल्या आईच्या मागे जाते, आणि माणूस असून स्वधर्म सोडून कुणीकडे मरायला जाते. काय भक्तांनी देवाच्या मागे जावं, जीवानी कोणाच्या मागे जावं? देवाच्या मागे जावं. बाकी सर्व सामान्य आहे. मला लागत असेल तर माझ्या मागे या. देवाला मागत आपण पुढे चालले तर एकदा धेनुका सोळा मारल्यावर त्या रोपाला तहाना झाल्या. देवाने मागत टाकलं, पुढे जे पळाले विषयुक्त पाणी पिऊन सगळे मेले. मन माझ्या माग या. माग जर आले तर या मागे गेले ते गोविंद गोपाळ, ते निदेशित पंथ छाया. संत वर्गा देवाच्या मागे गेले. कोण्या? विविध मार्गे मुनी गेले, त्याची मार्गे. आणि तुम्ही मनाच्या मार्गाने गेले तर मनोमार्गे गेला मुद्रा. अशा प्रकारचं काय ते दृष्टीचं प्रकार नियमपत्रक आहे. म्हणून देवाच्या मागे या. पण म्हणले कोण कोण या? सगळे या. ज्याला लागत असेल ते या. अरे अरे लहान थोर याची लज्जा नाही कर, करावा विचार नलगी चिंता कोणाची. आमच्या गुरुजीच्या पुण्यस्मरण निमित्तानं पुष्कळ पत्रिका दिल्या, आणि सगळ्या करता तयार आहे प्रसाद. पण येतील त्याला एका घरपोच विचार. तुम्ही या, आणि आल्यावर किती देतो दुसऱ्याच्या नका.
जगात सगळ्याचे प्रयत्न असतील सगळे पोटात या पोटा कारणीला साधू पांगीला जना एक बडा बाका सबके लगावी होता. आणि देव म्हणतात मी पोटभर देतो पण जगात फार अशी दुर्भर बरं काय फार प्रकारे फार दुर्भर. जलाशय समुद्र किती नद्या भरल्या त्याचं पोट भरत नाही. जातील अग्नी किती लागले जागा त्याचं पोट भरत नाही. जावाई सासऱ्याची सगळी इस्टेट त्याच्या नावात करा तरी पोटाची पैकी त्याचं पोट भरत नाही. बरं जाया बायको किती आणाच म्हणत पण पुरे म्हणणार. जर म्हणते अशी देणे कोणाचे असे ना पण निजमनीचेचा एकाना फिटेना. इस्लामी लोकांच्या पाठीमागे लागली लाव अम्मक लाव तम्मक लाव नम्मक लाव आणि ज्यांच्या पाठीमागला ती दुर्भर आहे. तसं जठर हे दुर्भर आहे. 11 साडे 11 जेव्हा बसले माझ्या आग्रहाकडे नको 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 एक पर्यंत नको 5 वाजता पुढे या पोटाची भूक अन्नानं नाही. इंद्रियाची भूक त्याच्यावर का विषयानं आहे पण मनाची भूक कशानं राहणार. मनाची भूक शांत झाली की सगळे शांत. मनाची भूक शांत देवाच्याच कृपेने होती. माणसानं दिल्यानं पुरत नाही देवान दिल्यानं करत नाही. देवान झालं पोटभर देतो पुढे म्हणतो देतो. त्याला म्हणाले इतकं देव देतो की तुम्ही पुढे म्हणाल एवढा प्रकार ब्रह्मानंद तो परमात्मा देतो. पण त्यात एक पथ सांगितली किती हालो हालो परमार्थ मार्गात चालताना हळूहळू चला. क्रमाक्रमानं चला. पायरी पायरी चला. एकदम उडी मारू नका. सरारी बिगारी धरावा सुपंथ जावी संकित हळूहळू हळूहळू चला. तुम्ही कितीही अशा प्रकारचे बरका अनेक प्रकारच्या बरका कल्पना घेऊन मी असं आहे तसा आहे तसा पण तुम्ही या मार्गाने हळूहळू तत्मामुखामध्ये जात आहे. काही लोक म्हणतात महाराज तुमचं पटला म्हणे पण आता म्हणे तिकडे आलं तर लोक काय म्हणतील सगळं करून भागलं आणि आता देवपूजेला लागले. म्हणता महाराज आनंदाची गोष्ट आहे शेवट गोड झाला चांगली गोष्ट आहे पण लोक काय म्हणतील काय म्हणून लोक काय म्हणेल. त्यांना असं तुम्ही म्हणा करून करून भागला आणि देवपूजेला लागला. त्याने असं म्हणा तू करून करून भागत नाही चौघाच्या खांद्यावर असतो देवपूज लागत नाही. विधापेक्षा आम्ही 100 पर्यंत हळूहळू चला. पण कोणाची अशा प्रकारचा निंदा द्वेष न करता आपण काय करा. निंदा कुठी दोन्ही न बोलवणी झाला मौनी जैसा का उन्मणी योगी असं करा. तिथं प्रज्ञासारखं करा. आणि पुन्हा मला पोटभर देतो पण पुन्हा चौथी पथाची शेवटच्या
तेले नका भरू खोटे. पुन्हा दिवस आला म्हणजे बाया भरडा करतात आणि त्या भरड्याच्या खारोड्या पुण्यासाठी मी भांड्यामध्ये तो घाटा तयार करतात शिजवता. तो घाटा खाऊ त्याचा घाटा खाऊ तो खूप घाटा खाऊ. आणि दुसरा घाटा आपण हरभरा पेरला आणि त्याच्यावर घाट पडली. हरभरा का पडली? घाट पडली. तो हरभऱ्याचा घाटा हिरवागार प्रकारचे घाटा दिसते, वरून हिरवागार दिसते. पण आता आई आज काय आई तसे वरून सफेद पांढरे आज कुकर्माच्या असा घाटा खाऊ. आणि तिसरा घाटा कोणता? आमच्या गावात एक दुकानदार होता आणि मग ते दुकानदार म्हटलं किराणा दुकान कापूस यायचा असा दुकान आणि वसरीत ते कापूस टाकायचा. मग कापूस टाकायचा मोठ्याचा तराजूत टाकायचा आणि त्याच माणसाजवळ त्याचा वटीत गेले आणि गंधावरला त्याला गंधातलाच न्यायचा आणि तिथं मग तराजूत टाकायचा द्या पैसे. आमच्या वडिलांना पाहिलं म्हणजे दुकानदार 100चे पावशे करून होता. मामा उद्या तुम्हाला चहा दिवाळी नाही विचार मुदलामध्ये तोटा मुदलामध्ये तोटा मुदलामध्ये तोटा मुदलामध्ये तोटा मुदलामध्ये परमात्मा स्वरूपाची प्राप्ती करून घेता येते. पण जन्मा येऊन काय केले तुला मुद्दा गमाविले. म्हणून तुका म्हणे सांडा घाटे घाटे सांडा. किती वर्ग शिकले तुम्ही? 10. मग बरं 8 पडा येते का म्हणा बरं? अजून 16 पहिली संख्या किती 8 आणि पुढे 8 दोन्ही 16 एकम सांगित झाले 7 एक कमी घाटा 8 3 24 पुन्हा घाटा कुठला मोठा घाटा. तुळशी संसार को प्रपंच को केवळ तेजत निशंक घटत घटत घट जाय जैसा कांत. तुळशी परमार्थ को केवळ भजत निशंक आदि अंत में घटत नाही जैसा नवकांत. 9ची संख्या पूर्ण वाटा 9 1 9 2 18 1 8 9 34 27 2 7 9 36 3 54 किती कुठलं देवाचा विचार खाऊ नका माझ्या माग या. मग देवाला कवळे म्हणलं स्थापन केलं आणि दुधगाईचं बरोबर गोपाळाला चारायचं. अनेक प्रकारचे गाण्याने येतात. मग देवाला बसतात शाळेत पाठवलं होती गाई राखण्याकरता. तिथे गेल्यानंतर काय झालं चौपातला माध्यानका गोळा होतीची झाली वेळ पाहून या चित्र छाया ते देव ऐकल्या 15 शिवले एकत्र केला. भगवान काला वाचा लागले. त्या ठिकाणी नारदाने मला प्रसाद द्या. देवाला प्रसाद द्या म्हणे माझ्या बापाचा प्रसाद द्या. म्हणजे बाप झाला नाही घरपोच द्या म्हणजे घरपोच मिळत नाही. माझा बाप तुमच्या ओळखीचा नाही. माझा बाप 14 लोकांचा मिनिस्टर आहे. तुला घरपोच प्रसाद द्या. देवानं सांगितलं मिनिस्टर असल तर उता काळ होरा मिळत प्रसाद मिळत नाही जा. नारद गेले ब्रह्मदेवा ब्रह्मसाचा प्रसाद देवाचा लागले. टोकाला तुम्ही सेवन करा नाही तरी पद जाईल. कोणतं हे बरं का मनुष्याचं नरध्याचं पद जाईल. आणि कोणतं पद येईल? 4 पायाचं पद येईल. बरं तुम्ही जर दररोज हरिपाठ म्हणला लहान मोठ्यानं तर आपले आई वडील चतुर होईल. आपले आई वडील चतुर होईल. आणि तुम्ही जर देवाचं नाव नाही घेतलं बस राम नाम त्या पूजन कोणती आहे. मग तुमचे आई वडील तुम्ही बरं का 4 पाय. मग कोणतं आहे आपल्याला?
यात घाट आहे यात नफा आहे प्रसाद सेवन करा नाही तर पद जाईल. ते शब्द कोणाचे होते? नारद धाकला ब्रह्मदेव आणि आला. पण कसा आला? माहिती तर गोपाळ साक्षी येतं यायचं उत्तर झालं. ब्राह्मण वाटलं म्हणजे यज्ञात आमंत्रण मिळणार नाही. गोपाळाचा वेध घेतला. वेध घेतला गोपाळ. द्या मला प्रसाद. देवानं म्हणलं धरलं कोण? तू म्हणले गोपाळ. म्हणले म्हशी वाहते आहेस का? सोंगाला मिळत नाही. असं बरं का आता काय म्हणतात तसं बरं का पुराण सांगितलं कीर्तन केलं अमकं केलं तमकं केलं या सोंगाला देव मिळत नाही. अंतरीची घेतो वडी पायगुडी भावाची. ब्रह्मादेवाला प्रसाद मिळाला नाही. मग त्यानं काय केलं? यमुनेमध्ये माकोळा घाला. तिथे गेल्यावर पण हात धुवायची निश्चित मिळालं झालं. पण देवाचा जायचं नाही. शेवटी आता प्रसाद मिळत नाही. गाई वाचून स्वतः देव आपण बनले बरं का. ब्रह्मदेव पाहिजे तिथं आणले. तिथं कोण आणले? कोण्या वाचनाला? वर्षभर धरायला तिथं जाते इथं जाते. सृष्टी निर्माण करणारा मी. हे कोण निर्माण केले? हे तुझ्या बापाने निर्माण केले. जर आपण त्यामध्ये येऊन भजन केलं नाही तर हे पद जाणार होता. 100 वर्षाची या मर्यादा आहे. त्यात जगल तिथपर्यंत तर ठीक. तुझ्या आपल्याला आहे का नाही हे सांगता येत नाही. कल करणार तो आज करणार. आणि आज जर नाही केलं तर तुकाराम महाराज लोकले चालले मामी भजन करा. हे उघड्या डोळ्यात भजन करणं आम्हाला काय कमी केलं? मामीने भजन केलं नाही. पुढे वर्षा मामी मरण पावल्या आणि गाढवाच्या जन्माला गेल्या. तुकाराम महाराजांची वारी चालू होती. पाहिलं मामी जर भजन केलं असतं तर ही शिकलं. राम नाम नसरली गधी कुंभाराची झाली. काय बोलते आता? गाढव झाल्या तुम्ही गाढव झाल्या. मग प्रत्येकाला ही स्थिती प्राप्त होईल. म्हणून तुम्ही काय करा? माझ्या मागे या आणि काय करा? हळूहळू चला. कोणी कोणाशी न बोला. मग स्वतः देव बनले. बनल्यानंतर बरं का ब्रह्मदेव यथारातून दमला. शेवटी नतमस्तक शरण आला. देवांचा अधिकार असो पण अहंकार असावा. परत चालला ब्रह्मदेव. इंद्रादिक मंडळीने वाटलं की अगदी बरं का काला खाण्यासाठी ब्रह्मदेव गेले. आपण चला मध्यंतरी भेट जय हरी कुणी कर म्हणले काला खाण्यासाठी. वर्षभर धारा शीत मिळालं नाही. परत चला म्हणजे खायला मिळालं नाही ती पाहायला मिळत. आणि